लक्षात ठेवायचं आहे, भारतामध्ये एकूण किती प्रकारच्या नंबर प्लेट्स आहेत, त्या कशा कशा असतात आपण एकापासून बघूया. तर जी पांढरी नंबर प्लेट असते ती वैयक्तिक खाजगी वाहनासाठी असते. म्हणजे तुमची कार असेल, तुमची एखादी व्हेकल असेल, माझी एखादी व्हेकल असेल, ती जर खाजगी असेल तर त्यामध्ये तुमच्या राज्याचा कोड असतो, मग एक तुमचा डेस्टिनेशनचा कोड असतो आणि मग तुमचा नंबर असतो गाडीचा. हे तुमची पांढरी प्लेट असते. लक्षात ठेवायचं, जर समजा तुमची पिवळी प्लेट असेल तर ती व्यावसायिक वाहने असतात. जे ओला उबेरला असतील किंवा ज्यांनी व्यवसायासाठी काही वाहनं दिलेली आहेत, फक्त त्याला आपण काय म्हणतो प्रोफेशनल असतील, तर लक्षात ठेवायचं DL म्हणजेच काय, पिवळी प्लेट असते. तर असा तुमचा नंबर सिरीज असणार आहे. प्रत्येक राज्याचं नाव तर असणारच आहे, पण लक्षात ठेवायचं यासाठी कमर्शियल व्हेकल्सच तुम्हाला वापरावे लागतात. देन जर पुढे गेलो तर लक्षात ठेवा, हिरवी नंबर प्लेट असते. सगळ्यांना माहित आहे, आजकाल आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये सुद्धा तुम्हाला हिरवी नंबर प्लेट दिसतात. म्हणजेच काय, ती इलेक्ट्रिक वाहन असतात, कार्बन फ्री असतात, पोल्युशन फ्री असतात. हिरवी नंबर प्लेट अशी असते. त्यानंतर जी काळी नंबर प्लेट असते, लक्षात ठेवायचं, सेल्फ रेंटल कार असतात. स्वतः चालवू इच्छिणाऱ्या व्यक्तींना भाडे देण्यासाठी. समजा मला एखादी कार चालवायची आहे, तर एखादा व्यक्ती मला ती रेंटवर देईल. ती रेंट म्हणजेच कोणती प्लेट असणार आहे, तर ती अशी ब्लॅक नंबरची प्लेट असते, त्याच्यावर ते मार्किंग केलेलं असतं. देन पुढं जर समजा निळी नंबर प्लेट असेल तर परदेशी राजदूत व शासकीय पाहुणे असतात. जे गव्हर्नमेंट मोठे मोठे अधिकारी आहेत किंवा जे परदेशी पाहुणे आहेत, जे अँबॅसेडर्स आहेत, जे काही व्हिजिटसाठी येतात, त्यांच्यासाठी स्पेशल व्हेकल असतात, तर त्यांना निळी नंबर प्लेट असते बघा. देन जर वरच्या दिशेने बाण असेल, तुम्ही बऱ्याच ठिकाणी मिलिटरीचं बघितलं असेल, सिम्बॉल बघितले असतील, कोडवर्ड असतात, कमानीचे काही कोडवर्ड असतात, वेस्टर्न, नॉर्दर्न, ईस्टर्न. तर लक्षात ठेवायचं, असं जर असेल तर त्या सशस्त्र दलांची वाहने असतात. म्हणजे आर्मीच्या बऱ्यापैकी व्हेकल्स, मोठे मोठ्या व्हेकल्स ते अशा प्रकारचे असतात. देन जर लाल नंबर प्लेट असेल तर तात्पुरती नोंदणी असते बघा. तुम्ही एखादी गाडी नोंदणी करता, त्याला TR किंवा TC दिलेलं असतं बघा. तर 30 दिवस किंवा चाचणीसाठी वाहने असतात, ती पूर्ण लाल नंबर प्लेट असते. देन राष्ट्रीय चिन्ह व लाल. मित्रांनो, सर्वात जास्त जी त्याला आपण म्हणूया की भारतामध्ये सगळ्यात उच्च पदस्थ जे अधिकारी आहेत किंवा उच्च पदस्थ व्यक्ती आहे, जे घटनात्मक अधिकारी आहेत, तेच म्हणजे कोण, तर केंद्र व राज्य सरकारचे उच्च पदस्थ अधिकारी. म्हणजेच कोण, अधिकारी म्हणण्यापेक्षा राज्यपाल आणि राष्ट्रपतींना असा एक आपलं एम्बलम असतं आणि पुन्हा ही अशी नंबर प्लेट असते. लक्षात ठेवायचं मित्रांनो, आपल्याला सुद्धा माहिती पाहिजे आपल्या आसपास ज्या कुठल्या गाड्या असतात त्याच्या नंबर प्लेट कशा असतात, हे माहिती करणं गरजेचं आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.